मवियाला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज। TV9 रिपोर्टर्स पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर, इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता, तर 13 ते 23 अपक्ष येण्याचा अंदाज। TV9 रिपोर्टर्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला राज्यामध्ये 137 ते 157 जागा मिळण्याची शक्यता, तर महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याचा अंदाज, इतरांच्या 2 ते 8 जागा येण्याचाही दावा। महाराष्ट्र विधानसभेचा लोकशाही रुद्राचा एक्झिट पोल समोर महायुतीला 128 ते 146 जागा मिळण्याचा दावा आहे, तर मवियाच्या 125 ते 140 जागा येण्याचा पोलचा दावा। महाराष्ट्रात 58.41% आणि झारखंडमध्ये 61.47% मतदान, सर्वाधिक गडचिरोलीत 69.63%, तर मुंबई शहरात सर्वात कमी 49.7% मतदान। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपाला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक, महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। वर्ध्यात शरद पवार गटाचे नितेश कराळे मास्तरांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू, मतदान करतानाच हृदयविकाराचा झटका, तर साताऱ्यातही मतदान केंद्रावर हृदयविकारामुळे एका मतदाराचं निधन।